नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा हा मटार पुलाव करायला सुद्धा अगदी सोपी पद्धत. व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. खूप वेळा तुम्ही तुमच्या पद्धतीने हा मटार पुलाव बनवला असेल, पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा. तर कसा करायचा रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. इथे मी 2 कप बासमती अख्खा तांदूळ वापरलेला आहे. आपण बिर्याणीसाठी वापरतो ना, तो तांदूळ या ठिकाणी मी वापरलेला आहे. तुम्ही कोणताही तुमच्याकडं अवेलेबल जो तांदूळ असेल तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. 2 कप तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला वजनी म्हटलं तर हे 400 ग्रॅम तांदूळ आहेत. त्यानंतर आपल्याला हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 10 मिनटं एका साईडला ठेवायचं आहे. तांदूळ बुडेल इतकं आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तांदळाचं एका साईडला ठेवून देऊया. इथे मी एक पसरट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. इथे मी 1 वाटी फ्रेश मटार घेतलेला आहे. तुम्ही मॅप्को वाटाणा वापरला तरी काही हरकत नाही. वाटाणा घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 1 बटाटा घ्यायचा आहे चिरून. बटाटा घातल्यानंतर श्रावणी घेवडा, सिमला मिरची, 1 वाटी आपल्याला फ्लावर घालायचं आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता, किंवा तुम्हाला कोणती भाजी आवडत नसेल नाही घातली तरी काही हरकत नाही. फ्लावर घातल्यानंतर इथे मी 1 वाटी गाजर घातलेला आहे. गाजर घातल्यानंतर इथे मी सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर आपल्याला या भाज्या धुवून घ्यायच्या आहेत. भाज्या धुतल्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने कांदा चिरून घ्या. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे मी अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने इथे मी दुसरासुद्धा अर्धा कांदा चिरून घेते. कांदा आपला चिरून झालेला आहे. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. पुलावसाठी आपल्याला थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे. तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. इथे मी साधे जिरे वापरलेले आहेत. तुम्ही मसाल्यामध्ये जे असतात ना जिरे, ते सुद्धा या ठिकाणी वापरू शकता, शहा जिरे. जिरे घातल्यानंतर आपल्याला 2 तमालपत्र, 2 लाल मिरच्या आणि काही आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाल्यामध्ये मी चक्रफूल, हिरवी विलायची, मोठी विलायची, लवंग, मिरे घातलेले आहेत. खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. खडे मसाले घातल्यानंतर इथे मी 4 मिरच्या मधोमध मोठ्या कट करून घेतल्या होत्या. मिरच्या घातल्यानंतर आपल्याला खडे मसाले, मिरच्या तेलावरती छान परतवून घ्यायच्या आहेत. परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदासुद्धा आपल्याला छान रंग बदलेपर्यंत तेलावरती तळून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की पुलावसुद्धा खायला अगदी छान लागतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा मी तेलावरती छान परतवून घेतलेला आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा फ्रेश आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. कोणताही भाताचा प्रकार करताना त्यामध्ये आपल्याला फ्रेश आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे. काही जण बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये आलं लसणाची पेस्ट करून ठेवतात. आयत्या वेळेस अगदी ती वापरतात. पुलाव बनवत असताना आलं लसणाची पेस्ट ही ताजी वापरली की पुलावला चवसुद्धा अगदी छान येते. कांद्यावरती 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली. ती कांद्यावरती परतवून घेतली की त्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला छान तेलावरती परतवून घ्यायच्या आहेत. भाज्या तेलावर छान परतल्या की पुलावला चवसुद्धा अगदी मस्त येते. भाज्या परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. तुम्ही यामध्ये बिर्याणी मसाला वापरला तरी काही हरकत नाही, पण या ठिकाणी मी गरम मसाला वापरलेला आहे. 1 चमचा गरम मसाला घातला की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण पुलावसाठी जेवढं मीठ घालणार आहे तेच या ठिकाणी मी भाज्यांवरती मीठ घातलेलं आहे. मसाला मीठ घातला की परत एकदा छान मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत. तांदळामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला भाज्यांवरती हा तांदूळ घालायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला 1 सबस्क्राईब नक्कीच करा. आपल्या चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीने मस्त अशा तुम्हालासुद्धा आवडतील अशा रेसिपी असतात. अगदी तुम्ही पहिल्यांदाच पुलाव जर बनवत असाल ना, तर या पद्धतीने नक्की बनवून पहा.
अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण तुमचे कौतुक करतील. तांदूळ घातले की भाज्यांमध्ये एकदा मी मिक्स करून घेतलेला आहे. तांदूळ परतत असताना आपल्याला एका साईडला पाणी गरम करून घ्यायचं आहे. तरी ते मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला 3.5 कप पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने तुम्ही तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला 3.5 वाट्या पाणी घालायचं आहे. तांदूळ परतल्यानंतर इथे मी काजूचे काप घातलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला तांदळामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपण एका साईडला पाणी उकळून घेतलं होतं, ते पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पुलाव आपला अजून शिजलासुद्धा नाही आहे, पण पुलावचा वास आहे ना खरंच अगदी घरभर सुटला होता. तर पाणी घातलं, परत एकदा छान व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवून बारीक गॅसवर हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे. गरम पाणी वापरल्यामुळं खूप जास्त वेळ लागत नाही. कोणताही मसाले भात किंवा पुलाव त्यासाठी तुम्ही नक्कीच गरम पाणी वापरू शकता. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी झाकण ठेवून हा पुलाव शिजवून घेतलेला आहे. पुलावला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे पाहू शकता. तर परत एकदा इथे मी मिक्स करून घेते. इथे मी अर्धवट पुलाव शिजत आला की कढईखाली तवा ठेवलेला आहे. तवा ठेवल्यानंतर बारीक गॅस केला की पुलावसुद्धा अगदी बारीक गॅसवर छान शिजला जातो. तर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते. गॅस आपल्याला बंद ठेवायचा आहे. बंद केला, मिक्स केला की त्यावरती आपल्याला परत 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपला पुलाव छान मोकळा सुटसुटीत तयार होतो. तर इथे मी 5 मिनिटं झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त मोकळा सुटसुटीत आपला मटार पुलाव तयार झालेला आहे. नुसत्या सुगंधाने घरातले सुद्धा अगदी आवडीने मागतील. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.